सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय. मी अभिषेक शेलकर, विद्यार्थी प्रतिनिधी. तर आज आम्ही व्ही सी सरांना भेटण्यासाठी आलो होतो. तर विषय होते की विद्यापीठातला जो शिष्यवृत्ती विभाग आहे, त्या शिष्यवृत्ती विभागामध्ये विद्यार्थी विविध स्कॉलरशिपचे फॉर्म तिथे घेऊन येतात. त्या विभागामधून विविध योजनेचे जे फॉर्म्स आणि डॉक्युमेंट हे खूपदा गायब झाल्याचे प्रकार तिथं घडले. दुसरी गोष्ट म्हणजे तिथं असलेले कर्मचारी तिथं उपस्थित नसतात, शासकीय वेळेमध्ये उपस्थित नसतात आणि त्यांच्याकडून स्कॉलरशिपविषयी जी विद्यार्थ्यांना माहिती हवी ती माहिती मिळत नाही. तर हा एक आजचा विषय होता व्ही सी सरांना भेटण्याचा. दुसरा विषय हा होता का विद्यापीठामध्ये विविध स्कॉलरशिपच्या योजना आहेत, जसं छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद या महामानवांच्या नावाने विविध स्कॉलरशिपच्या योजना आहेत. त्याची रक्कम ही 10 ते 15,000 रुपये आहे आणि ही जी स्कॉलरशिप आहे ती मागासवर्गीयांसाठी, विद्यार्थिनींसाठी आणि एक 60 ते 65% घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या योजना आहेत. पण ह्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही. विद्यापीठातल्या विभागामध्ये त्याचं परिपत्रक लावण्यात आलं नाही किंवा विभागातल्या जे ऑफिस आहे त्या ऑफिसकडून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली नाही. पण डिसेंबरमध्ये सुट्ट्या असल्यामुळे याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि आता जस्ट 10 जानेवारी डेडलाईन होती आणि 5-10 जानेवारीला विद्यापीठातील बहुतांश विभाग हे चालू झालेले आहेत, क्लासेस वगैरे. तर आमची सरांना हीच मागणी होती की याची जी डेडलाईन आहे ती वाढवण्यात यावी आणि हे शिष्यवृत्ती विभागामध्ये चाललेला जो गैरप्रकार आहे थांबण्यात यावा आणि शिष्यवृत्ती विभाग हा विद्यार्थ्यांसाठी कसा सहाय्यक आणि मदतगार असेल या संदर्भात शिष्यवृत्ती विभागामध्ये नव्या प्रकारच्या सुधारणा घडून येण्यात याव्यात. या 2 मागण्यांसाठी आम्ही सरांना भेटलो. सरांनी आम्हाला चर्चेदरम्यान हे सांगितलं की या संदर्भात लवकरच पावले उचलण्यात येतील. आम्ही या पत्राद्वारे सरांना हे सांगले की हे जे शिष्यवृत्ती योजना आहे ही 80 ते 85% विद्यार्थ्यांपर्यंत आजपर्यंत पोहोचली नाही आणि ही योजना जर पोहोचवायची असेल तर याची डेडलाईन वाढवण्यात यावी. आम्ही ह्या पत्राद्वारे जर येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये याची डेडलाईन वाढवण्यात आली नाही तर आम्ही सर्व विद्यापीठातील गरजू शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी या मेन बिल्डिंगच्या परिसरामध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत.